पलूसमध्ये चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसने नगर परिषदेतील सत्ता कायम राखण्यात यश मिळवले। भाजपाला या ठिकाणी केवळ एका जागेवर विजय मिळवता आला, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 जागांवर विजय मिळवता आलाय। पलूस नगर परिषदेत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचं वर्चस्व राहिले। त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देत यंदा भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटाने जोरदार प्रयत्न केले होते। रणनीती तयार करून काँग्रेसची सत्ता काबीज करण्याचा संकल्प केला होता, मात्र त्यांना त्यात यश मिळालं नाही। विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने नगराध्यक्षपदासह 15 जागा जिंकत सत्ता बाधित ठेवली। त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संजीवनी पुदाले विजयी झाल्या। या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 तर भाजपाला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला। पलूस नगर परिषदेची निवडणूक अत्यंत शांततेत पण मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडली। मतदानापासून ते मतमोजणीपर्यंत संपूर्ण प्रक्रियेकडे नागरिकांचं लक्ष लागून होतं। रविवारी झालेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर होताच पलूस नगरीत जल्लोषाचं वातावरण निर्माण झाले। या निवडणुकीत काँग्रेसच्या सौ संजीवनी सुहास पुदाले यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा 1349 मतांनी दणदणीत पराभव करत विजय संपादन केलाय। त्यांच्या विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला। निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार आणि समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी, गुलाल उधळत आणि घोषणाबाजी करत आनंद साजरा केलाय। एकूण 20 नगरसेवकांच्या या नगर परिषदेत काँग्रेसचे 15 नगरसेवक विजयी झाले। राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक निवडून आले, तर भारतीय जनता पक्षाचा 1 उमेदवार विजयी मिळवू शकलाय। या निकालामुळे पलूस नगर परिषदेत काँग्रेसचे स्पष्ट बहुमत सिद्ध झाले असून आगामी काळात नगरपालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व राहणार हे स्पष्ट झाले। डॉक्टर विश्वजित कदम, महेंद्रप्पा लाड, वैभवराव पुदाले, सुहास पुदाले, गणपतराव पुदाले, भरतसिंह इनामदार, विशाल दळवी, विक्रम पाटील, गिरीश गोंदिल, प्रकाश आप्पा पाटील, परशुराम शिंदे आणि सर्व सहकारी यांनी दिलेल्या प्रेरणेचे हा विजय शक्य झाले असं सांगण्यात आलंय। पलूसच्या सर्वांगीण विकासासाठी पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी प्रामाणिकपणे काम करू असा विश्वास व्यक्त केलाय। महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेचे निकाल हे जाहीर झालेले आहेत आणि त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव विधानसभा माझ्या मतदारसंघातील पलूस नगरपालिकेचा निकाल हा नुकताच जाहीर झालेला आहे आणि मला आनंद होतो आणि की पलूस नगरपालिकेवर पुन्हा एकदा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचारांचा वारसा हा कायम पलूसच्या जनतेने ठेवलेला आहे आणि पलूसचे नगराध्यक्ष हे काँग्रेस पक्षाचे हे विजयी झालेले आहेत आणि एकूण 20 नगरसेवकांपैकी 15 नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचेही विजय या ठिकाणी झालेले आहेत। मी पलूस शहरातल्या सर्व नागरिकांचे आणि सर्वसामान्य लोकांचे मनापासून या ठिकाणी आभार मानेन। पुन्हा एकदा त्यांनी माझ्यावर, कदम कुटुंबावर, काँग्रेस पक्षावर हा विश्वास दाखवलेला आहे। त्याचबरोबर जे कार्यकर्ते आणि जे उमेदवार गेले 25 दिवस, 1 महिनाभर या निवडणुकीमध्ये मनापासून राबले, अशा कार्यकर्त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन आणि हा जो विजय आहे हा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना आणि त्याचबरोबर स्वर्गीय वसंतराव पुदाले दादा असतील, स्वर्गीय खाशाबांना असतील, स्वर्गीय गुंडादाजी असतील, स्वर्गीय अमरभाऊ इनामदार असतील, स्वर्गीय राजाराम सदामते असतील, या सगळ्यांना हा विजय मी या ठिकाणी अर्पित करतो। धन्यवाद। पलूस जनतेनं मला आशीर्वाद
दिले त्या जनतेने खरंच कमी राहिलं चांगल्या पद्धतीनं काम नमस्कार. त्यांनी जो मला आशीर्वाद दिला नगरसेवक पदासाठी मी निवडून मला संधी दिली त्यासाठी मी नक्की समजून दाखवणार आहे. ह्या परिसराची मी सेवा करून दाखवणार. धन्यवाद. कदम साहेबांचा विश्वजीत कदम साहेबांचा